संसार सुखात चाललाय ना? आणि बरं, हा अक्षय तुला बरा वागवतोय ना? की त्याचं चालू आहे अजून कियारा कियारा? हा, नमस्कार जावई बापू. अहो कुठे घाईनी चालला तेवढ्या? दोन शब्द बोला आमच्याशी. काय कसे आहात? व्यवस्थित चाललंय ना सगळं? आणि कियाराचा पत्ता लागला का हो? कशासाठी आला होता तुम्ही इथे? अगं काम आहे म्हणून. आणि काय ग, कियाराचा पत्ता लागलाच नाही का अजून? हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं ना ते स्पष्टपणे सांगा. मी कशाला स्पष्टपणे सांगू? अगं ते काय स्पष्टपणे सांगायचं असेल ना ते कियाराचे डॅड सांगतील ना. त्यांच्या तोंडून कळणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? ते आले नाहीत का इथे? कियाराबद्दल अमृता, माईक, तो बोका या सगळ्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे आणि सगळे ती माझ्यापासून लपवत आहेत. पण किती वेळ लपवतील? मी काही कच्च्या गुरुची चेली नाहीये, स्वतःचीच शिष्य आहे मी. शोधून काढणारच. आणि भेटली ना ती कियारा की तिची चांगली शाळा घेणार आहे. काहीतरी करून तिने मला फोन करायला हवा होता ना. ज्या कुठल्या संकटात होती त्यातून मी बाहेर काढलं असतं. वसुधा, ए वसुधा, काय मध्ये मध्ये कशाला बोलता हो? मध्ये मध्ये? तू कोणाशी बोलत होतीस? लक्ष कुठे आहे तुझं? सगळी लिंक तोडलीत माझी. अरे कसली लिंक? हो वसुधाबाई, तुमचं डोकं आहे का ताळ्यावर? डोकं ताळ्यावर आहे का? काय वरताच चाललंय तुझं? लिंक काय लावते? तुझं काय चाललंय ना मला काही कळत नाहीये. काय हवं ते कर, फक्त मला खड्ड्यात घालू नकोस. आपण घराच्या जवळ आलोय हे तरी कळतंय का? अय्या अय्या, हा, मी जरा जाऊन येतो पेढीवर. हे घे. आपणास घराच्या आत सोडून यायची गरज आहे का? मोठ्या एवढ्या काळजीचं काही आवाण्याची गरज नाहीये. रणरण ठेवण्यात चालत तर आणलंय मला. काय गाडीतनं घेऊन नाही आलेल्यात. आणि फुलाच्या पाकळ्या बिकळ्या पण अंतरल्या नाहीयेत मध्ये. गा आपलं. जा 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 तुम्ही जा. जा माते जा. काका तुम्ही? मला एक कळत नाहीये, तुझा संसार वाचवणारे फोटो तुझ्याकडे आहेत ना? मग ते तू अक्षय रावांना आणि तुझ्या घरच्या मंडळींना का दाखवत नाहीये? अगं त्याच्यातच तुझा फायदा आहे. फायदा या शब्दाचा अर्थ तुमच्या आणि माझ्या डिक्शनरी मध्ये खूप वेगळा आहे. आणि तुम्ही सांगू नका हो मी काय करायला हवं. ते माझं मी बघून घेईन. मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्या संसारात आणि या घरात लुडबुड करू नका. अगं लुडबुड नाहीये ही बाळा, मदत आहे मदत. का दाखवत नाहीस तू ते फोटो? हेच विचारायसाठी इकडे आलात का तुम्ही? उठा आणि घरी जा. हवं तर मी सोडते तुम्हाला गेट पर्यंत. चला. एक मिनिट, एवढं काय करायची गरज नाही. माझा मी जाईन. पण एक गोष्ट तुला सांगून ठेवतो, ते फोटो न दाखवून तू मोठी चूक करतेस. निघताय ना? निघतो, पण घरच्या सगळ्यांना भेटून जाऊ का? आई गावाला गेलेत. वसुधा काकू आणि काका मंदिरात गेलेत कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो का? अरे वा वा वा, छान छान छान. मग त्यांना शुभेच्छा देऊनच जातो. निघा. जातो म्हणजे येतो म्हणावं ना. पण जमल्यास सगळ्यांना फोटो दाखव. तुझं हित त्याच्यातच आहे. काका निघा प्लीज. फोटो माझ्याकडे हे काकांना कसं कळलं?
अरे वा 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 अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा काकू. ओ आजोबा, तुम्हाला ना भलत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. शुभेच्छा कसल्या देताय माहिती द्या. दिली दिली. बरं मग द्या ना. अहो मी दिली असं म्हणतोय, देतोय असं नाही म्हटलेलं. भूतकाळ, व्याकरण, व्याकरणाची सगळी बोंबच दिसते तुमची. चुरू 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 बोलू नका हो. कसली माहिती? कोणाला दिलीत तुम्ही माहिती? मला दिलीत का माहिती? नाही ना, मग भूत काय कसा होईल? कियारा कुठे आहे त्याबद्दलची माहिती आहे. उगाच फालतू बडबड बडबड करायची नाही. द्या लवकर. अहो त्याच उत्तर दिलं मी. त्याच्याच उत्तराच्या रूपाने एक लिफाफा ऑलरेडी तुमच्या घरातून पडलेला आहे. लिफाफा? हा लिफाफा. अच्छा, लिफाफा. लिफाफा. हा मनोहर पैसे घेतो पण काम चोख करतो. त्यामुळे आता दाम द्या आणि पुढचं काम बोला. आधी लिफाफा उघडू दे, मग काय ते सांगते. टाटा. ही गुलाबी हवा फाड 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 फडफडणार आहे नंतर. काय काम चाललंय? हो. हा घे प्रसाद. सगळ्यांना वाट. सगळं छान व्हावं अशी प्रार्थना कर. हो आई. सकाळी सकाळी देवळात गेल्यावर तुम्हाला छान वाटलं असेल ना? अगं हो, तिथे काय घडलं माहितीये का? काय? माझा वेश बघून ना देवाला नमस्कार करून झाला की लोक दुसरा नमस्कार मला करायचे. अय्या किती मज्जा. मजा? आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी कुठला वेश घेतलाय? भगवा. घ्या. आई, तुम्ही जबरदस्ती केल्यासारखं का बोलताय? तुम्ही हे व्रत स्वतःहून करताय ना? जीभ फार चालायला लागली ग तुझी. चुरू चुरू. बॅग भर जा, तुला सोडते घरी. नाही नाही नाही, सॉरी आई. सॉरी म्हणे. सॉरी. तुला एवढं वाटतंय ना वाईट? मग पावभाजी बनवा तुम्ही दोघी मिळून आज. आई, तुमचं व्रत आहे ना? अगं माझ्यासाठी नाही बाळा, यांच्यासाठी कर. यांना खूप आवडते ग पावभाजी. निदान लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी त्यांना मनासारखं खाता येऊ दे. नाहीतर आहेच रोज पुरी आणि बटाट्याची भाजी. दुसऱ्या दिवशी काय? तर बटाट्याची भाजी आणि पुरी. हो हो चालेल आई. त्या निमित्ताने ना आम्हाला पण खायला मिळेल ना पावभाजी. माई, आईंना पावभाजी हवी आहे. नाही नाही, बाबांसाठी करायला सांगताय. अरे वा, स्वतःचा उपास असूनही नवऱ्यासाठी तू पावभाजी करायला सांगितलीस. खरंच वसुधा, तुझ्या या व्रताचा खरंच खूप चांगला उपयोग होतोय तुला. करा करा, पावभाजी करा आणि अगदी चांगलं बटर बिटर लावून करा. हो ना वसुधा? हो. गाला चालेल. चल अमृता. करा. माई तुमच्या आज्ञेप्रमाणे ना मी सगळ्यांच्या खोल्यात जाऊन रद्दीपट्टी गोळा करणार आहे. हो का? खरंच वसुधा, खरंच या व्रतामुळे किती बदललीस तू. चांगलंय चांगलंय. चालू ठेव अजून काही दिवस हे व्रत. यांना काय जातंय सांगायला? या स्वतः खाणार पावभाजी. बटर टाकून काय? बटर टाकायचे नाही तुला. बटर टाका. आणि मी काय खायचं? ते भाजलेले जळके बटाटे. रद्दी गोळा करायची ना सगळ्यांच्या खोलीतून. आता या रद्दीतनं काय काय रामायण घडवते ते बघाच म्हणावं.